नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान सर्जरा कोरके. माझा मोबाईल नंबर 7498772368. मी राहणार बरंजा साबळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या गावचा आहे. मी पहिल्यांदाच कॅप्सूल वाहन या ठिकाणी निजूड कंपनीचं लावलेलं आहे आणि या वाहनासाठी आत्ताच पीक पाहणीच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्लॉटला व्हिजिट देऊन आत्ताच नेमकेच निघून गेलेले आहे. या प्लॉटमध्ये मला एकदम झाडाची संख्या जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे आणि त्यामध्ये पहिल्यापासून हिरवी म्हणजे ग्रॅव्हिटी पहिल्यापासून आढळलेली आहे. कणसाचा नारंगी दाणा आहे, कणीस एक वजनदार आहे. कणसामध्ये बऱ्याचशा म्हणजे जवळपास 60 ते 70 कणसामध्ये 18 ओळीचं प्रमाण या ठिकाणी मी पाहिलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी देखील पाहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दाणा हा शेवटपर्यंत टोकापर्यंत भरलेला आहे आणि कणीस हे पूर्णपणे एकदम मोठ्या प्रमाणात आहे आणि कणसाचे जे दाणे आहे ते कॅप्सूल आकारात लांब्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्यातली गिट्टी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बारीक प्रमाणात दिसून येते. कणसाचा आकार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये दाण्याचं प्रमाण हे लंब स्वरूपाचं आहे. त्यामुळे आपण या आणि शेतकरी मित्रांनो, मेन म्हणजे हे जे कणसाला हे आवरण जे बाहेरून जे आवरण आहे ते एकदम मजबूत प्रमाणात आहे. त्यामुळे ते आळीने कोणत्याही प्रकारचा डंक केला असला तरी आळी आतमध्ये शिरू शकत नाही. आणि मेन म्हणजे या कणसाच्या वरती 3 बोटं आणि खाली 3 बोटं पूर्णपणे कणीस पॅक आहे. त्यामुळे आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता खूप कमी आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दाणे मोठ्या प्रमाणात आकारात आहे आणि एकदम नारंगी दाणे आहे. कलर बी या ठिकाणी मस्त आहे. त्यामुळे मला इतर वाहनापेक्षा जास्त प्रमाणात या ठिकाणी बाजारभाव मिळण्याची मोठी शक्यता दिसत आहे. मोठ्या प्रमाणात आकाराचे दाणे आणि नारंगी कलर पण या ठिकाणी व्यवस्थित आहे. त्यामुळे इतर तुलनेत बाजारभाव 100% मला वाढीव मिळणारच याची मला पूर्ण खात्री आहे. कॅप्सूल वाहन या ठिकाणी तुम्ही लावू शकता. मी देखील लावलेला आहे. आता मी खरीपमध्ये पीक काढलेलं आहे. आता मी रब्बीमध्ये सुद्धा कॅप्सूल या वाहनाची लागवड करणार आहे. त्यामुळे मी माझ्या मित्रांना तर सांगणारच आहे, पण तुम्ही स्वतः लावा आणि तुमच्या मित्रांना देखील कॅप्सूल वाहन लावायला सांगा. कारण इतर वाहनाच्या तुलनेत कॅप्सूलमध्ये बऱ्याचशा गोष्टी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आढळून येतात.